डबल टचला येणं होत पेनल्टीला जितू भाऊ ते विचार चिरागला डबल टचला बघूया ONFC वर्सेस केळवा बी बघूया दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे काही होऊ शकतं 2 नंबरचा खेळाडू केळव्याचा 24 नंबर चांगला असा रोशनला पास बघूया आपल्या संघासाठी काय करतोय चांगली खेळी चाललेल्या आहेत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये दोन्ही संघ नावाजलेले आहेत बघूया आपल्या संघासाठी चिराग आणि चांगला असा प्रयत्न सीमा क्षेत्राचा बाहेर बॉल चांगला प्रयत्न आणि प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मला वाटते हा क्वार्टर फायनलचा सामना आहे सेकंड क्वार्टर फायनलचा सामना बघूया चिराग चांगला प्रयत्न आणि बॉल पुन्हा सीमा क्षेत्राचा बाहेर गेलेला आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं खेळ आहे धनंजय बघूया चांगला मारण्याचा प्रयत्नात आणि कल्पेश याने चांगला प्रयत्न त्यांचा खूप छान मिडल रक्षक 10 नंबर कल्पेश अंबिरे चांगला राका आणि खूप छान असं बुलेट असं मारलेलं आहे राका याने अतिश उर्फ राका ONFC संघाचा आणि पुन्हा प्रयत्न मारण्याचा धनेश यांचा खूप छान असं खेळी चाललेले आहेत बघूया केळवा बी दोन्ही संघ नावाजलेला संघ आहे काही होऊ शकते या खेळामध्ये छान प्रयत्न उंचावर बॉल कल्पेश न सीमा क्षेत्राच्या बाहेर बॉल चांगला पास बघूया काय करतोय राका पुन्हा पास दिलेले आहेत काय होऊ शकतं या खेळामध्ये 10 नंबरचा खेळाडू चिराग यांना पास बघूया पुन्हा एकदा उंचावर छान प्रयत्न चाललेला आहे या दोन्ही संघाकडून बॉल मिस सीमा क्षेत्राचा बाहेर रोशन 10 नंबरचा खेळाडू उंचावर आणि पुन्हा एकदा बॉल गेलेला आहेत मला वाटतं खेळाडूने वाद घालता कामा नये केरळ संघाचा 14 नंबरचा खेळाडू चांगला प्रयत्न छान असं दोघां संघामध्ये खेळी चाललेले आहेत दोन्ही अतिशय बलाढ्य संघ आहे प्रेक्षकांनी मागे 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 प्रॉब्लेम होता कामा नये खेळाडूला प्रॉब्लेम होत आहे 10 नंबरचा खेळाडू कल्पेश चांगला पास रोशन यांना राईट डिफेंडर पुन्हा एकदा छान असा प्रयत्न चिराग चांगला प्रयत्न चाललेला आहे आणि गोल मारलेला आहे केरळ संघाने खूप छान असं खेळ अजून चान्स आहे वेळेवर खेळ करायचा बाकी आहे अजून बघूया 7 नंबरचा खेळाडू चिराग रोशन बघूया
चांगला पास, पुन्हा सीमा क्षेत्राचा बाहेर, चांगला नरपड संघाचा कीपर अक्षय, कल्पेशांना पास, मिडल रक्षक बघूया, पुन्हा बॉल बाहेर गेलेले आहेत उर्फ राका, बघूया काय करतोय, छान असा पास केलेला आहे मिडल रक्षकाला मितेश, खूप चांगली बॉडी मुवमेंट ठेवून रोशन, बघूया काय करतोय, 24 नंबरचा खेळाडूला पास, खूप छान, बघूया खेळ संघाचा लेफ्ट मध्यरक्षक, पुन्हा मिडल रक्षकाला पास केलेला आहे आणि पुन्हा एकदा खूप छान प्रकारे सेव्ह केलेला चिराग यांचा प्रयत्न खूप छान चाललेला आहे, खूप उत्साहाने खेळ करताय दोघ जण आणि चांगला प्रयत्न 24 नंबरचा खेळाडू धनंजय, बघूया काय करतो आपल्या संघासाठी, बघूया हेडिंग खूप छान प्रकारे कल्पेश राका यांना दिलेला पास, खूप छान चाललेला आहे, खूप रॉकेट शॉट, खूप चांगला प्रयत्न चाललेला आहे, बघूया सीमा क्षेत्राचा बाहेर चिराग यांना पास केलेला आहे, बघूया खूप छान असा खेळ चाललेला आहे, प्रेक्षकांनी थोडं खाली बसून घ्या, दिसत नाही समालोचकांना, आणि पुन्हा एकदा सीमा क्षेत्राचा बाहेर बॉल, खूप प्रयत्न खूप छान चाललेला आहे, केळवा संघाचा लेफ्ट रक्षक आणि पुन्हा छान प्रयत्न चाललेले आहेत, खूप कॉम्बिनेशन पद्धत चाललेला आहे, ओम साई नरपट संघाचा प्रयत्न खूप जबरदस्त चाललेला आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील, खेळाने वाद घालता कामा नये, 33 नंबरचा खेळाडू बघूया काय करताय आपल्या संघासाठी, पुन्हा उंचावर आणि गोलरक्षकाचा हातामध्ये बॉल, छान प्रयत्न चाललेले आहेत आपल्या संघासाठी, काय करतोय चिराग, बघूया राका यांना पास केलेला आहे, मिडल रक्षक आणि राकेश, खूप छान डिफेंडिंग, आणि अटीतटीचा सामना चाललेला आहे, काय येऊ शकतो, जबरदस्त खेळ चाललेला आहे आणि उंचावर सीमा क्षेत्राचा बाहेर बॉल, स्वच्छंद वातावरणामध्ये वारा सुटलेला आहे आणि बघूया रोशन, खूप छान असं ते डिफेंडिंग स्ट्रायकर, बघूया अशाच सामन्यात मध्यंतर नंतर झालेला आहे, केळवा संघ 1 ओमसाई संघ 0, बघूया हिरो बनताय का आपल्या संघासाठी, काय होऊ शकतं, जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा, फुलांचा गोजेला आणि जुली गो दे ग मला लग्नाचे वचन, राजाची राणी मी बनवीन, अरे राजा रे
नको हुंडा पाणी मला नको घोडा गाडी नको तुझी आणि सामन्याला सुरुवात होणार आहे. लवकरात लवकर सुरू करा सामन्याला. आपल्याकडे वेळ कमी आहे. खरंच आपल्या मंडळाला तुम्ही सहकार्य करा. आणि प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. 2 लाखाच्या वरती आहे असं आमचा बंडू उर्फ यांनी सांगितलेलं आहे. खूप तो बसलेल्या गादीवर खूप छान असं मखमली गादीवर बसून खूप आस्वाद घेत आहे खेळाचा. बघूया मध्यरक्षक केळवा संघाचा छान असं उंचावर ओमसाई नरपट संघ खूप प्रयत्न नि आलेला आपल्या तैबू काय करतोय. तैबू जबरदस्त खेळाडू आहे. आपल्या संघासाठी काही करू शकतो. चिराग बघूया चांगला पास आतिश यांना आणि बघूया यांचं खूप चांगला प्रयत्न. बॉल उंचावर रोशन खूप छान असं पासिंग खूप छान पास केलेले आहेत. बघूया काय करताय. आणि बायसिकल किक मारलेल्या केळवा संघाचा खेळाडू 8 नंबरचा खेळाडू खूप चांगला बॉडी ठेवून सीमा क्षेत्राचा बाहेर बॉल खूप चातुर्य बुद्धीने खेळत आहे केळवा संघ. आणि बघूया चांगला पास मध्यरक्षक केळवा संघाचा पुन्हा एकदा उंचावर कल्पेशांचा प्रयत्न खूप छान चाललेला आहे. मिडल रक्षक म्हणून ओमसाई संघाला खूप सपोर्टेबल आहेत. पुन्हा चिराग छान प्रयत्न. गोलरक्षकाने खूप चांगल्या प्रकारे बॉल पकडलेला आहे. छान पुन्हा एकदा उंचावर चिराग यांना चांगला पास पुन्हा मध्यरक्षकाला दिलेला आहे. बघूया काय करताय आपला चांगला प्रयत्न. 14 नंबरचा खेळाडू खूप छान चाललेला आहे. यांचं खेळी काही होऊ शकतं. नजर हटी तो दुर्घटना घटी असं खेळाचा हा डाव आहे. चांगला डिफेंडिंग रोशन. बघूया आपल्या संघासाठी तो रोशन करतो का नाव. 24 नंबरचा खेळाडू उर्फ डीजे काय करतो आपल्या संघासाठी. खूप चांगला प्रयत्न रोशन यांचा. बघूया चांगली स्किल. रोशन यांना चांगला पास पुन्हा लेफ्ट मध्यरक्षकाने 8 नंबरचा खेळाडू. बघूया केळवा संघाचा काय करतोय. खूप छान असा पास करण्याचा प्रयत्न पण चांगली डिफेंडिंग कल्पेश यांची. 33 नंबरचा खेळाडू आणि राका उर्फ जबरदस्त मेहनत करत आहे तो आपल्या संघासाठी. खूप बलाढ्य चांगला प्रयत्न चाललेला. चिराग बघूया काय करतोय. धनंजय चांगला प्रयत्न पुन्हा एकदा ना बायसिकल. आणि कल्पेश जबरदस्त उंच झेप घेतलेले आहेत. आणि पंचांचा निर्णय बघूया. ओमसाई नरपट संघाचा स्वयंसेवक प्रथम उपचार पेटी घेऊन त्या खेळाडूला बघूया. पराग गणपती बाप्पा मोरया काय करतो आपल्या संघाला मोरया देतो का नाही. बघूया छान असं खेळ. दोन्ही पालघर जिल्ह्यामध्ये बलाढ्य संघ आहे. अतिशय रोमांच असा सामना चालू आहे. नरपडगावचे माजी सरपंच खूप आपल्या संघासाठी खूप प्रोत्साहित करत आहे. खूप आमच्या महिला वर्गही आलेले आहेत. हेही आपल्या संघाला खूप प्रोत्साहन करत आहे. आणि चांगला प्रयत्न 2 नंबरचा खेळाडू उंचावर सीमा क्षेत्राचा बाहेर. दोन नंबरचा खेळाडू खूप चांगली डिफेंडिंग करतो केळवा संघाचा. आपल्या संघासाठी खूप मेहनत करत आहे. आणि बघूया कल्पेश चांगली पासिंग आणि पुन्हा एकदा हेडिंग केलं. खूप चांगले मध्यरक्षक म्हणून ते आपल्या संघाला खूप जबरदस्त सहकार्य करत आहे. सपोर्टेबल आहेत. आणि बघूया 8 नंबरचा खेळाडू रोशन
बघूया त्यांची स्किल खूप छान चाललेली आहे. पुन्हा एकदा थोडं मिसिंग झालेले आहेत. 33 नंबरचा खेळाडू आणि चांगला पुन्हा पास आणि राका बघूया जबरदस्त ताड आणि माड आहे तो. आता बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा एकदा सीमा क्षेत्राच्या बाहेर खूप छान असं खेळही चाललेले आहेत. 8 नंबरचा खेळाडू 24 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय. धनंजय चांगली चांगली हेडिंग केलेली आहे आणि खूप छान जबरदस्त हेडिंग केले आहेत आणि गोलरक्षकाने खूप छान प्रकारे बॉल हा पकडला. आणि 14 नंबरचा खेळाडू बघूया खूप छान असं आणि केळवा संघाने पुन्हा एकदा डाव मारून 2 गोल मारलेले आहेत आणि खूप छान असं खेळ चाललेले आहेत. आता मला असं वाटतं ओम साई नरपट संघ खूप चांगला प्रयत्न चाललेला आहे. लहरों से नौका पार नहीं होती है, लहरों से नौका पार नहीं होती है, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. आणि बघूया खूप छान असं खेळ आहे. खेळून आपलं खेळ आणि कौशल्य दाखवावं. त्याचबरोबर आपलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट ही गरजेचं आहे. आणि बघूया रोशन खूप छान असं स्किल खूप चांगला असा प्रयत्न पण सीमा क्षेत्राचा बाहेर बॉलला नियंत्रण न करताना बॉल हा सीमा क्षेत्राचा बाहेर जात आहे. आणि बघूया खूप चांगला असं खेळ चाललेला आहे. नरपट संघ हा खूप जिद्दी आहे आणि हा डाव तो सोडणार नाही. खरंच त्यांचे प्रयत्न खूप जबरदस्त चाललेले आहेत. 33 नंबरचा खेळाडू खूप छान आणि खूप चांगला पासिंग केलेले आहेत. मितेश खूप प्रयत्न छान चाललेला आहे. 33 नंबरचा खेळाडू बघूया पुन्हा एकदा मध्यरक्षक कल्पेश बघूया आतिश बघूया रोशन यांना पास केलेले आहेत. खूप छान असं खेळी चाललेले आहेत. छान मितेश यांना दिलेले आहेत आणि बघूया कल्पेश खूप छान प्रयत्न आणि काही होऊ शकतं. आणि बघूया 25 नंबरचा मितेश बघूया चांगला शूट आणि खूप चांगला प्रयत्न. अशाच प्रकारे खेळामध्ये वेळेवर खेळ करणं गरजेचं आहे आणि खरंच मला असं वाटतं ओमसाई नरपट संघाला गरजेचं आहे. आणि काही होऊ शकतं. खेळ 1 सेकंद किंवा खूप महत्त्वाचं असतं आणि सीमा क्षेत्राच्या बाहेर खूप छान डिपेंडिंग चाललेली आहे केरळ संघाची. मितेश उर्फ डीजे खूप प्रयत्न त्यांचा छान चाललेला आणि कागदपत्र बघूया छान 12 नंबरचा खेळाडू बघूया कल्पेश काय करतो आपल्या संघासाठी. उंचावर पुन्हा एकदा प्रयत्न सीमा क्षेत्राचा बाहेर बॉल छान असं प्रयत्न चाललेले आहेत. 8 नंबरचा खेळाडू केळवा संघाचा अतिशय चांगला खेळतोय तो. 24 नंबरचा खेळाडू 9 नंबरचा खेळाडू छान असं 22 नंबरचा खेळाडू बघूया पंचांचा निर्णय फाऊल. बघूया केळवा संघाचा खेळाडू दोन नंबरचा खेळाडू केळवा संघाचा आणि सीमा क्षेत्राचा बाहेर बघूया आतिश 2 नंबरचा खेळाडू बघूया छान असं आणि चांगला हॅडिंग केलेला केळवा संघाचा खेळाडूने खूप छान प्रयत्न चाललेले आहेत. मात्र ओमसाई नरपट संघ काय करतोय आपल्या संघासाठी चांगलासा पास आतिश यांना खूप छान एकदा पुन्हा प्रयत्न त्यांचा खूप छान चाललेले आहेत
आणि बघूया चिराग आणि कल्पेश. बघूया छान असा प्रयत्न, पण चांगला प्रयत्न चाललेला आहे. गोरक्षकाचा सीमा क्षेत्राचा बाहेर गेलेला बॉल. आणि बघूया द बॉल चिराग. चांगला असा पास मितेश यांना खूप छान असं पास केलेला आहे आणि सीमा क्षेत्राचा बाहेर बॉल. 8 नंबरचा खेळाडू. बघूया केळवा संघाचा खेळाडू 8 नंबरचा खूप छान असं खेळ दाखवत आहे. केळवा संघ खरंच दोन्ही संघ खूप नावाजलेला संघ आहे. उमसाई नरपट संघाचा गोरक्षक रोशन यांना पास केलेला आहे. छान असा आणि बॉल बाहेर गोरक्षकाच्या हातामध्ये. आणि बघूया चिराग काय करतो आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा चांगली डिफेंडिंग सीमा क्षेत्राचा बाहेर बॉल गेलेला आहे. बघूया चिराग 7 नंबरचा खेळाडू. चांगला प्रयत्न, खेळ असं जबरदस्त चाललेला आहे, काही होऊ शकतं. आणि चिराग बघूया मिस पास केलेला आहे. आणि 14 नंबरचा खेळाडू आणि चांगला गोल अडवलेला आहे गोलरक्षकाने. खूप छान किपिंग केलेलं आहे. केळवाचा कॉर्नरला गेला. बघूया केळवाचं खेळाडू आणि उंचावर छान असं चांगलं सेव्हिंग केलेलं आहे. बघूया पंच हे शशिकांत आपले मुंबईचे आहेत आणि चांगलं पंचगिरी करत आहेत. आज सकाळपासून ते छान असं पंचगिरी डिसिजन खूप छान देत आहेत. आणि बघूया मितेश छान खूप चांगला असा प्रयत्न आणि पुन्हा छान प्रयत्न चाललेला आहे अतिशयांचा. 2 नंबरचा खेळाडू केळवा संघाचा. आणि अशाच प्रकारे